श्री स्वामी समर्थ. नमस्ते स्वामी भक्तांनो, कसे आहात तुम्ही? आज मी तुम्हाला अतर्क्य असणारे श्री स्वामी समर्थ यांची कहाणी सांगणार आहे. तर स्वामी समर्थ हे पूर्ण दत्तावतारी आहेत. त्यांचे संपूर्ण चरित्र हे विविध प्रकारच्या लीलांनी आणि अतर्क्य अशा चमत्कारांनी भरलेले आहे. सामान्य लोकांना जे भूत भविष्य दिसत नसे ते स्वामींना सर्व काही समोरील माणसाला पाहताच समजत असे. एकदा असेच भीमेच्या तीरी शिरगूर नावाचे एक गाव होते. तेथे माधवाचार्य नावाचे 50शीचे विद्वान ब्राह्मण राहत होते. त्यांना बरेच कर्ज झाले होते. त्यातच त्यांच्या पत्नीचे निधन झाले. त्यामुळे माधवाचार्यांची मानसिक स्थिती बिघडली. घरात दुसरे कोणी नसल्यामुळे ते वेड्यासारखे वागू लागले. काही वर्षांपूर्वी खरं तर ते स्वामींचे भक्त होते, परंतु अलीकडच्या काळात घरातील परिस्थितीमुळे त्यांना स्वामींचे विस्मरण झाले होते. गावातील काही लोकांनी त्यांना तुम्ही अक्कलकोटला जाऊन स्वामींचे दर्शन घेऊन येण्याचा सल्ला दिला. स्वामींचे नाव ऐकताच माधवाचार्यांना एकदम हुरूप आला. तेव्हा त्यांच्या लक्षात आले की या दुःखी काळात आपल्याला स्वामींचे पूर्ण विस्मरण झाले होते. त्यांना खूप वाईट वाटले आणि त्यांनी अक्कलकोटला जाण्याचा निश्चय केला. अक्कलकोटला ते जेव्हा यायला निघाले त्या क्षणापासून त्यांनी स्वामींचा अखंड जप चालू केला. ते अक्कलकोट येथे स्वामींचे दर्शन होईपर्यंत त्यांना कशाचेच भानच नव्हते. तेथे आल्यावर स्वामींना साष्टांग नमस्कार करून ते एका बाजूला उभे होते. तेवढ्यात स्वामींचे लक्ष माधवाचार्यांकडे गेले. स्वामी मंद स्मित करीत त्यांना म्हणाले, सुमुहूर्त सावधान. आणि स्वामींनी त्यांच्या हातात श्रीफळ दिले. जवळ जमलेल्या लोकांनी माधवाचार्यांची थट्टा केली. तेव्हा माधवाचार्य स्वामींना म्हणाले, स्वामी, लोक माझी थट्टेने चेष्टा करत आहेत. 50शी जवळ आली. 5,000च्या डोईवर कर्ज आहे. माझा पुन्हा विवाह कसा होईल? स्वामी माधवाचार्यांना म्हणाले, ताबडतोब निघा. आल्या वाटेने चालते व्हा. स्वामींच्या आज्ञाप्रमाण मानून माधवाचार्य आपल्या गावाकडे परत चालले. जाण्यापूर्वी परत एकदा स्वामी चरण धरावे म्हणून ते स्वामींकडे गेले. चरणावर डोके ठेवले. तेव्हा स्वामी परत म्हणाले, शुभमंगल सावधान. आणि त्याच क्षणी त्यांच्या डोक्यावर कुठून तरी अक्षता पडल्या. तेथून परत येताना वाटेत शिरोळ गाव लागले. तेथे त्यांचे कोणी आप्त राहत होते. त्यांना भेटण्यासाठी माधवाचार्य त्यांच्या घरी गेले. तेव्हा त्यांच्या 2 मुलींची लग्ने होती. त्यावेळी थोरल्या मुलीचा नियोजित वर आला नव्हता म्हणून सर्वजण चिंतेत होते. तितक्यात माधवाचार्य तेथे गेले. मुलीच्या वडिलांना वाटले आपली थोरली मुलगी या विद्वान माधवाला द्यावी. तो आपला आप्त असून चांगला माहितीतला पण आहे आणि एकटाच आहे. माधवाचार्यांना स्वामींचे शब्द आठवले व त्यांचीच इच्छा म्हणून त्यांनी लगेच होकार दिला. त्यांच्या ध्यानीमणी नसताना हे लग्न लागले. स्वामींचे आशीर्वाद सत्य ठरले. वरदक्षिणा म्हणून त्यांना 5,000 रुपये देण्यात आले. त्यामुळे माधवाचार्य कर्जमुक्तही झाले. त्यांची मानसिक स्थितीही स्थिरावली. स्वामींचा हा कृपाप्रसाद लाभल्यामुळे ते नवीन पत्नीला घेऊन परत अक्कलकोटला स्वामींच्या दर्शनाला आले. स्वामींचे दोघांनी आशीर्वाद घेतले. सर्व लोक त्यांच्याकडे पाहतच राहिले आणि जिथे स्वामी सेवा त्याचा कोण करील हेवा म्हणून सर्वांनी त्यांचे अभिनंदन केले. तेव्हा स्वामींची आज्ञा घेऊन सपत्नीक ते गावाला परत गेले आणि पूर्वीसारखी स्वामी जपपूजा त्यांनी सुरू केली आणि सुखात राहू लागले. थोडक्यात काय वर्णू आता संतांची ही लीला, मस्तकचरणी विसावले. श्री स्वामी समर्थ. आपल्या स्वामींच्या अशाच नवनवीन गोष्टी ऐकण्यासाठी आपल्या स्वामी साथ या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करा. श्री स्वामी समर्थ.